चला तर आज पुन्हा रसमलाई केक बनवत आहे. तर त्यासाठी ते मी रसमलाई जी आहे ती रसमलाई सेपरेट काढून घेतलेली आहे आणि जे दूध आहे ते सेपरेट ठेवलेलं आहे. तर जे रसमलाईचे दूध आहे ते आपण सोकिंगसाठी यूज करणार आहोत आणि जी रसमलाई ते आपण केकमध्ये इथे क्रीममध्ये ॲड करणार आहोत. रसमलाईसोबत मी रसमलाईचे जे क्रश येते ते सुद्धा इथे ॲड केलेले आणि छान त्याला मी स्प्रेड करून घेतलेलं आहे. जर आपण जे पीस आहेत रसमलाईचे ते जर आपण क्रीममध्ये ॲड केलं तर त्यामुळे काय होते की आपल्या केकची जी टेस्ट आहे ते प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला रसमलाईचा फ्लेवर येते. त्यामुळे रसमलाईचे जे क्यूब्स आहेत ते आपण कधीही ते क्रीममध्येच ॲड करायचं. तर आता ते सगळं झाल्यानंतर फ्रॉस्टिंग वगैरे केली. फ्रॉस्टिंग झाल्यानंतर जर तुमचा केक असं सेट झालं तर काय करायचं, टॉपरला क्रीम लावून घ्यायची आणि ते केकला लावायचं. कधी कधी केक जर सेट झालं तर आपले जे टॉपर आहेत ते केकला, त्यावेळेस काय करायचं, ते जे आहे ते क्रीम लावून घ्यायची टॉपरला आणि ते केकला लावून घ्यायचं. त्यामुळे आपला जो टॉपर आहे तो एकदम परफेक्ट केकला लागतो. तर त्यानंतर इथे मी कारचा जो टॉपर आहे तो लावला आणि त्यानंतर ग्रास जी आहे ती ग्रास लावली आणि काही फ्लावर्स जे होते ते फ्लावर्स लावलेलं आहे. आणि त्यानंतर क्लाउड आणि काही पुन्हा छोटे कार्स जे होते ते छोटे कार इथे मी केकला लावून घेतली. एक बर्थडे टॉपर लावलं आणि इथे आपला रसमलाई फ्लेवरचा कार केकची जी थीम आहे ती इथे रेडी झालेलं आहे. तर तुम्हीसुद्धा फॉन्डंट न यूज करता तुम्हीसुद्धा असे टॉपर जे आहेत प्रिंट काढून ते तुमच्या केकला लावू शकता. तर इथे काही स्प्रिंकल टाकून आपला कार केक जो आहे तो रेडी आहे. तुम्हाला कसं वाटलं, आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर इथे आपला कार केक थीम जो आहे तो रेडी झालेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि एक लाईक नक्की करा. धन्यवाद.